थिअरी ऑफ जस्टिस, प्लॅटोचा न्यायाचा सिद्धांत. पहिलं स्टेटमेंट, प्लॅटोच्या म्हणण्यानुसार स्टेट विल एक्झिस्ट, आधी इंग्लिशमध्ये लिहून घ्या, स्टेट विल एक्झिस्ट, स्टेट तोपर्यंतच एक्झिस्ट मध्ये अस्तित्वात राहणार आहे. स्टेट विल एक्झिस्ट टिल द टाइम व्हेन पीपल बिलीव्स, त्याच वेळेपर्यंत, टिल द टाइम व्हेन पीपल बिलीव्स स्टेट इज अ जस्ट. सो राज्य तोपर्यंतच अस्तित्वात राहणार आहे जोपर्यंत लोक विश्वास ठेवतात की हे राज्य न्याय्य आहे. मराठीत त्याचं ट्रान्सलेशन, सॉरी. सो स्टेट विल एक्झिस्ट टिल द टाइम व्हेन पीपल बिलीव्स दॅट स्टेट इज अ जस्ट. जोपर्यंत लोक विश्वास ठेवतात की राज्य हे न्याय्य राज्य आहे तोपर्यंतच राज्य अस्तित्वात राहणार आहे, अदरवाईज नाही. म्हणजेच काय, राज्याचं अस्तित्व कशावर डिपेंड आहे, राज्य न्याय्य असणं गरजेचं आहे. ते सर्वांच्या बाबतीत न्याय्य ठरलं पाहिजे, सर्वांना न्याय्य वाटलं पाहिजे. न्यायाची संकल्पना काय, कसं न्याय ओळखायचं ते नंतरची गोष्ट, पण राज्य न्याय्य असलं पाहिजे. राज्य न्याय्य असेल तरच राज्याचं अस्तित्व टिकून राहू शकतं, अदरवाईज नाही. आणि मग त्यासाठी त्यांनी काय सजेस्ट केले बघा. मग त्यांनी काय सांगितलंय, म्हणजे याचा अर्थ काय, जर आपल्याला राज्याचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला न्यायाच्या संकल्पनेचं एकदम परफेक्ट म्हणजे काय, परिपक्व, बरोबर. सो एकदम परिपक्व अशी एक व्याख्या करावी लागेल की थिअरी ऑफ जस्टिस शोधावं लागेल, आयडिया ऑफ जस्टिस, न्यायाची संकल्पना, परिपक्व न्यायाची संकल्पना शोधावं लागेल किंवा न्यायाची परिपक्व संकल्पना शोधावं लागेल. सो तुम्हाला जर असं वाटत असेल राज्य अस्तित्वात राहावं, सो राज्याचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी प्लॅटोच्या म्हणण्यानुसार कुठेतरी आपल्याला न्यायाच्या परिपक्व संकल्पनेची गरज आहे, परफेक्ट आयडिया ऑफ जस्टिस. आणि त्यालाच त्यांनी गॉड्स आयडिया ऑफ जस्टिस असं म्हटलेलं आहे. गॉड्स आयडिया ऑफ जस्टिस म्हणजे काय, ईश्वराची न्यायाची संकल्पना जी परफेक्ट ती ईश्वराची. गॉड इज ओनली परफेक्ट. आणि ही जी संकल्पना आहे परफेक्ट आयडिया ऑफ जस्टिस किंवा गॉड्स आयडिया ऑफ जस्टिस, ही कोणाला समजू शकते बघ, ही फक्त फिलॉसॉफर किंगला समजू शकते, जो ज्याच्याकडे रॅशनॅलिटी, रिझन आहे, तार्किकता आहे. सो ही जी परिपक्व न्यायाची संकल्पना आहे किंवा ईश्वराच्या न्यायाची संकल्पना आहे ती फक्त तत्वज्ञानी राजाला समजू शकते, त्याच्या तार्किकतेच्या माध्यमातून, थ्रू हिज रिझन्स, रॅशनॅलिटी. सो त्याच्याकडे रॅशनॅलिटी, रिझन आहे, त्यालाच आयडिया ती समजू शकते. मग त्यांनी त्याचे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जस्टिस बाबत. आणि ते पुन्हा एकदा अगेन कशाच्या माध्यमातून केलेलं आहे, डिस्कशनच्या माध्यमातून, डायलेक्टिक्सच्या माध्यमातून. ठीक आहे. सो पहिलं कॅरेक्टर त्याचं ते म्हणजे सिफॅलस. एक ओल्ड मॅन भेटला त्याला आणि त्या ओल्ड मॅन सोबत ते चर्चा करतो, सिफॅलस. ठीक आहे, लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही तर नाही राहिलं तर अजून ठीक आहे. सो त्या सिफॅलसने कुठेतरी ट्रॅडिशनल व्ह्यू घेतला, एक पारंपरिक विचार घेतला आणि त्याला विचार त्यांनी, भाई जस्टिस म्हणजे काय, न्याय म्हणजे काय. सो सिफॅलसने उत्तर दिलं, कारण तो जुना एक वृद्ध मनुष्य होता, त्याने उत्तर दिलं, भाई आपलं काम करत राहणं, पेईंग वन्स ड्यूज, आपलं काम करत राहणं, आपली ड्युटी करत राहणं, आपलं कर्तव्य करत राहणे. सो पेईंग वन ड्यूज अँड फुलफिलिंग वन्स ड्युटीज, आपलं जे काही आहे ते देत राहणं, आपलं जे काही कर्ज बाकी म्हणा, आपल्याला जे देणं अपेक्षित आहे ते देत राहणं आणि आपली कर्तव्य बजावत राहणं म्हणजे जस्टिस होय. मग ही जी संकल्पना होती न्यायाची त्या सिफॅलसची, ती प्लॅटोने कुठेतरी अर्धवट ऍक्सेप्ट केली. त्याच्या म्हणण्यानुसार ओके ठीक आहे, जस्टिस म्हणजे डुईंग ड्युटी, की प्लॅटोच्या म्हणण्यानुसार न्याय म्हणजे आपलं काम करत राहणं, नो प्रॉब्लेम. परंतु त्याने ही जी दुसरी संकल्पना होती ना, पेईंग ड्यूज, आपल्यावर जे आलेलं आहे ते देत राहणं किंवा जे आपल्यावरती लादलं गेले ते देखील करत राहणं, हे चुकीचं त्याने सांगितलं. हे सिच्युएशनली डिपेंड. कसं सांगतो बघा, की त्याने सांगितलं जस्टिस हॅज टू बी युनिव्हर्सल अँड ट्रान्सिडेंटल. जस्टिस इज ड्युटी, त्याचसोबत जस्टिस हॅज टू बी युनिव्हर्सल. सो जस्टिस हे सार्वत्रिक असलं पाहिजे,
जस्टिस हे अनंत असलं पाहिजे, न्याय हे सार्वत्रिक असलं पाहिजे, न्याय हे अनंत असलं पाहिजे, ते सिच्युएशन नुसार नको. म्हणजे काय, तुमच्यावर कर्ज तेवढं आहे त्याच्यावर डिपेंड आहे न्याय तुमचा काय, तुमच्यावर कर्ज नाहीये याचा अर्थ तुम्ही करणार नाही, तुमचा न्याय डिपेंड आहे. सो असं नसलं पाहिजे. जस्टिस ही जी फिलॉसॉफी, ही जी कन्सेप्ट आहे, ही सार्वत्रिक आहे, ही आनंद आहे, अनंत आहे. आणि ते म्हणजे काय तर एकमेकांचे ड्युटी करणे, कर्तव्य करत राहणे हे आहे. सो पहिली संकल्पना कळाली प्लॅटोची जस्टिस बद्दलची काय. सो प्लॅटोनुसार जस्टिस म्हणजे काय, पहिल्या संकल्पनेनुसार ते एक सार्वत्रिक संकल्पना असली पाहिजे, की सगळ्यांसाठी लागू असली पाहिजे, प्रत्येकासाठी वेगवेगळी नको, सिच्युएशनल नको, परिस्थितीनुसार बदलणारी नको, ती अनंत असली पाहिजे. प्लस जस्टिस इज अ ड्युटी, ती कुठेतरी ड्युटी म्हणजे कर्तव्यात्मक स्वरूपाची असली पाहिजे, की एक तुमचं कर्तव्य करत राहा, तुम्हाला न्याय मिळत राहील. निष्काम कर्म सेम आहे, की तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका, कर्म करत राहा, तुम्हाला फळ नक्की एक दिवस मिळेल. आणि सेम आहे, आय ट्रस्ट इट ब्लाइंडली, की तुम्ही काम करत राहा, अजिबात फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा, तुम्ही तुमच्या कामामध्ये डिसिप्लिन ठेवा, तुम्ही तुमच्या कामामध्ये ऑनेस्टी ठेवा, म्हणजे प्रामाणिकपणे करा. कोणीतरी सांगते म्हणून केलं पाहिजे म्हणून नाही, तुम्हाला जेन्युइनली पाहिजे, आतून इच्छा आहे म्हणून. तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या मी आता, सातत्य, प्रामाणिकपणा आणि डिसिप्लिन, शिस्तीने. ह्या 3 गोष्टी तुम्ही तुमचं काम करत राहा. ट्रस्ट मी, यू डिड नॉट हॅव टू वरी अबाउट युअर आउटकम. मे बी आउटकम मे नॉट कम ॲज यू डिझायर्ड फॉर इट. तुम्ही जसं अपेक्षित केलं ना तसं आउटकम नाही येणार, पण जे ना त्याच्यापेक्षा बेटर असेल. कारण का, इट्स अ गॉड्स प्लॅन. सो गॉड्स प्लॅन कशावर डिसाईड होतात, बेस्ड ऑन दिस 3 थिंग्स. तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये किती सातत्य, कारण सातत्य ठरवतं तुमचं डेडिकेशन काय. तुम्ही जे करताय ते किती ऑनेस्टली करताय ते ठरवतं तुम्हाला ऍक्च्युअली जेन्युइनली काय पाहिजे. आणि ते करताय तुम्ही, ते डिसिप्लिनने करताय ते ठरवतं तुमची करण्याची किती तयारी. सो डिसिप्लिन तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही करण्याची, डेडिकेटली करण्याची तुमची तयारी असते. ते सातत्य म्हणजे कंटिन्युअसली त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी तेव्हाच राहते, तेव्हा समजतं तुमच्यामध्ये करण्याची किती इच्छा आहे जेन्युइनली, तुम्ही किती त्याला डेडिकेटेड त्या गोष्टीसाठी काम करण्याची किती आठवतात इच्छा आहे. आणि ऑनेस्टीमधून दिसून येतं ते म्हणजे सत्य, तुम्ही खरंच किती करताय तेव्हा दिसून येतं मनापासून करताय, याचा अर्थ तुम्हाला खरंच ते पाहिजे म्हणून. जर तुम्हाला खरंच ते पाहिजे असेल ना गोष्ट, तुम्ही मनापासून करता. जी गोष्ट फॉर कुठे असो, तुम्हाला जर खरंच घरी जायचं असेल ना तर घरचे नाही म्हणले, तुला दारात नाही करणार म्हणले तर तुम्ही जाणार. तुम्हाला जायची इच्छा असेल तर तुम्ही ते करणारच, ऑनेस्टली करणार काम. तुम्हाला जे काम सांगितलं तुम्ही ऑनेस्टली करता याच्यावर समजायचं तुमच्या मनापासून आहे. मग तुम्ही जर हे काम ऑनेस्टली करत असाल, डिसिप्लिनने आणि कन्सिस्टन्सीने करत असाल, तर 100% तुम्हाला आउटकम मिळणार. तुम्ही अपेक्षित जी केलेली आउटकम ते नाही मिळणार कदाचित, त्याच्यापेक्षा बेटर मिळणार. पण कारण का तुम्ही ह्या 3 गोष्टी फुलफिल केलेल्या. सो देव बसून टिक करायला, हे 3 गोष्टींची त्या दिवशी तुमची टिक होईल एखाद्या गोष्टीबाबत, ती गोष्ट 100% तुम्हाला मिळाली असते. त्यात तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्या गोष्टींमध्ये ह्या 3 पैकी एक जरी बॉक्स रिकामा असेल, म्हणजे एका ठिकाणी जर टिक नसेल, तर ती गोष्ट पाहिजे तशी मिळत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो नेक्स्ट, आणि ते टिक मारायला मीच येतील वरती. नेक्स्ट दुसरं आहे पॉलीमार्कस किंवा पोल मार्कस पण म्हटलं जातं. पोल मार्कस कारण ई सायलेंट येतो. पोल मार्कस हा कोण आहे, तोच जो मगाचा सिफॅलस होता, वृद्ध मॅन, त्याचा हा सन आहे. त्यांनी काय सांगितलं, त्याला पण विचारलं भाई, तो तिथे उभाचे सांग मला जस्टिस म्हणजे काय. प्लॅटोने विचारलं न्याय म्हणजे काय. त्याने काय सांगितलं, की जे माझे मित्र आहे त्यांच्यासोबत मी चांगला राहतो, पण जे माझे शत्रू आहे त्यांच्यासोबत मी वाईट. सो शत्रूला शत्रू आहे मी, मित्राला मित्र आहे, असं वाक्य ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा. हम दोस्तों की यारों की यार है, हम दुश्मनों के दुश्मन है. तो ती म्हणजे जस्टिस आहे त्यांनी सांगितलं. सो जी लोक आपल्यासोबत चांगली त्यांच्यासोबत चांगली राहा, जी लोक आपल्यासोबत वाईट त्यांच्यासोबत वाईट राहा, किंवा त्यांच्यापेक्षा अजून वाईट. सो हे न्याय असं त्या पॉलीमार्कसने सांगितलं. तुम्हाला काय वाटतं प्लॅटोन याच्यावरती काय केलं असेल, उत्तर काय दिलं असेल. प्लॅटोने सांगितलं एक अँगल मी मानू शकतो अगेन, की जे आपले मित्र आहे, जे लोक आपल्यासाठी चांगले त्यांच्यासाठी चांगले राहा. बट दुसरी बाजू जी आहे, की बॅड फॉर अदर्स, ते नाही चालणार. कारण का, त्याने सांगितलं, सो अकॉर्डिंग टू द प्लॅटोच्या म्हणण्यानुसार पर्पज ऑफ जस्टिस, न्यायाचा हेतू कधीच दुसऱ्याला इजा पोचवणे, हानी पोचवणे असू शकत नाही. सो जे दुसरा अँगल आहे बॅड फॉर एनिमीज किंवा एनिमी फॉर एनिमीज, दुश्मनांसाठी दुश्मन, ते नसू शकतं कधी. न्यायाचा पर्पज, न्यायाचा हेतू, पर्पज ऑफ द जस्टिस कॅनॉट बी टू हार्म अदर्स. सो न्यायाचा हेतू कधी दुसऱ्याला इजा पोचवणे असू शकत नाही. न्यायाचा हेतू दुसऱ्याला इजा पोचवणे असू शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय,
की न्याय म्हणजे इतरांसाठी चांगले करणे, कारण न्याय हे मूल्य आहे. इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग यू हॅव टू डू गुड थिंग, देन देर विल बी जस्टिस. म्हणजे राज्याने त्याच्या राज्यातील लोकांसाठी चांगलेच करत राहिलं पाहिजे, त्याला वोट दिलेला असू नाही तर नसो, त्याचा फ्रेंड असू नाही तर नसो. राज्याने सर्व लोकांसाठी चांगलं कर, कारण न्याय हे एक मूल्य आहे आणि मूल्य नेहमी चांगलं असतं आणि चांगलंच केलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शेवटचा थ्रॅसिमॅकस. थ्रॅसिमॅकस हा थ्रॅसिमॅकस कोण आहे तर सोफिस्ट आहे. सोफिस्ट. सोफिस्ट कोण आहेत? भौतिकवादी आहेत. त्यांच्यासाठी मटेरियलिस्टिक थिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. सोफिस्ट कोण आहेत? हे भौतिकवादी, त्यांच्यासाठी मटेरियलिस्टिक थिंग फार इम्पॉर्टंट आहे. त्यांच्या मते सत्ता आणि पैसा, पॉवर अँड मनी, सत्ता आणि पैसा हे काय आहेत? सोर्स ऑफ हॅपीनेस, आनंदाचे स्रोत. मला असं वाटतं एक पर्टिक्युलर टाइम येणार आहे जेव्हा आपण हे सोफिस्ट आयडिओलॉजी सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करणारे विचारधारा सिलेबसचा पार्ट असायला पाहिजे. फार सुंदर सांगतात तेव्हा डोंट केअर अबाउट आयडिया बिडिया हे सगळं काय त्यांच्यावर सोडा, पैसा पाहिजे सत्ता पाहिजे असे म्हणणारे पण लोक असेल बघा तुमच्या आयुष्यात. कोणी किती काय म्हणू भाऊ, पैशाचं सोंग आणता येत नाही, पैसा पैसा आहे, पैसा पाहिजे असतो आणि सोर्स ऑफ हॅपीनेस येते. ठीक आहे, त्यातूनच आनंद मिळतो, वॉट एव्हर जे काही ते असं जे म्हणणारे लोक ते कोण आहेत? सोफिस्ट आहे. सो त्यांचं काय म्हणणं आहे की पॉवर अँड मनी आर द सोर्स ऑफ गुड लाईफ. आणि पॉवर कशातून मिळू शकते? तुम्हाला प्रवचनातून मिळू शकते, रिटॉरिक्समधून मिळू शकते, खोट्या चर्चांमधून देखील मिळू शकते. आणि म्हणून त्यांचं म्हणणं काय बघा, त्यांचं म्हणणं मग त्यांना जेव्हा प्रश्न विचारला सोफिस्टांना, म्हणजे जो थ्रॅसिमॅकस होता की जो ह्या विचारसरणीचा होता थ्रॅसिमॅकस, सो जो ह्या विचारसरणीचा होता त्याला जेव्हा हा प्रश्न विचारला की भाई जस्टिस म्हणजे काय, तो म्हणतो जस्टिस इज अ इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंग. इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंग, जो मजबूत आहे बलवान आहे त्याचा हेतू, त्याचं हित म्हणजे जस्टिस. जो बलवान आहे त्याचं हित म्हणजे जस्टिस. सो त्याच्या हितात जर गोष्ट झाली, बलवान होते, जो ताकदवान आहे, जो स्ट्रॉंग आहे त्याच्या हितात गोष्ट झाली तर जस्टिस झाला असं म्हणायचं. कारण का? त्याच्याकडे जो बलवान त्याच्याकडे काय आहे? पैसा आहे, सत्ता आहे. सो ज्युडिशरीमध्ये गेले तुम्ही आणि एखाद्याला कोणाला तरी तुमच्या मुलाने उडवलेलं आहे, सो ठीक आहे कारणी, सो तुम्ही गेले ज्युडिशरीमध्ये कोर्टामध्ये आणि तुम्हाला कोर्टाने लिहायला सांगितलं एसे, सो जस्टिस इज अ इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंग. न्याय झाला ना, पण हायलाईट झाली केस आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम तिथे झाला की एसे नव्हतं सांगायला पाहिजे, तिथून जास्त हायलाईट झालं ते, मग कोणीतरी स्टोरी टाकली सिम्पल वेने. अदरवाईज असे इन्सिडेंट रोज घडतात. तुम्हाला वाटत नाही का असं घडतात म्हणून? 100% घडतात कुठं ना कुठं. एवढे मोठे नसते झाले, पण लोक कधी मोठं झालं जेव्हा लोकांना दिसलं नाही एवढं सगळं फास्टमध्ये झाले, एवढ्या क्विकमध्ये झाल्या सगळ्या गोष्टी, आणि एवढ्या क्विकमध्ये होऊन सोडले, तो बाहेर पण आलाय, तो ते बाहेर आल्यानंतर त्याची जी ऑर्डर पण बाहेर आली, हे जेव्हा झालं तेव्हा गोष्टी जास्त पेटल्या, मग समाजाने डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. अदरवाईज तुम्हाला असं वाटतं का खरं 2 लाईव्ह लॉस झाले जेन्युइनली त्याच्यासाठी हे सगळं चाललं? नाही. सी, ती घटना सगळ्यांना माहिती आहे, पोर्शे कार ऍक्सिडेंट. त्या घटनेमध्ये 2 पैलू होते. एक पैलू होता ज्यांचा जीव गेला त्यांना न्याय देणे, पण तिकडं कोणाचं लक्ष नाही. तुम्ही नाव सांगा बरं काय जे 2 जण एक्सपायर झाले त्यांचे? आय कॅन बेट ऑन इट, हार्डली माहिती असेल तुम्हाला, माहीत सुद्धा नसतील कदाचित. तिथं जस्टिस होतं, त्यांना न्याय मिळणे जस्ट, पण केस तिथं राहिली का? नाही. केस कुठे टर्न झाली? पनिशमेंट टू रिच लोक, की जे जस्ट ज्युडिशरीला इन्स्ट्रुमेंट समजतात, की ज्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून डॉक्टरांच्या थ्रू सॅम्पल्स चेंज केले, की टॉक्सिकंट नव्हता म्हणून प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, ही रॅश ड्रायव्हिंग नव्हती, ही ऍक्सिडेंट होता म्हणून प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. केस पूर्णपणे टर्न झाली. केस कुठे टर्न झाली? अगेन्स्ट रिच पीपल, की रिच लोक कसं इन्स्ट्रुमेंट म्हणून यूज करतात या संस्थांचा ते. बट अगेन व्हॉट इज जस्टिस देन? तो जस्टिस पार्ट बाहेर गेला. आता तिथं जर त्यांनी ते ब्लंडर केलं नसतं 1-2, ठीक आहे, ती लगेच बाहेर काढले आणि असे एसे वगैरे लिहायला सांगितले, जे की फनी मुवमेंट म्हणून बाहेर आले ना, ऍक्च्युली ते लिगॅलिटी मोठी तयार झाली त्याच्यातून. अदरवाईज तर केस गेले असते आणि मग इथं जस्टिस कोणाचा झाला असता? इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंग. सो त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला सोफिस्टांनी. याचाच अर्थ मग ते जे सुरजने वाक्य वापरलं तेच, माईट इज राईट. जो बलवान आहे, माईट म्हणजे काय? बलवान व्यक्ती, माईट, ज्याचा माईट आहे मोठा, इज राईट, इज ऑलवेज राईट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जुन्या काळी थिअरी असायची, ठीक आहे, पुरुष प्रधान संस्कृती, बरोबर? पुरुष प्रधान संस्कृती, त्यावेळेस जो हजबंड जो सांगत होता तेच योग्य होतं?
आणि तेच करावं लागत होतं. कारण का तेच आहे बघा तुम्ही आता मेन ऑफ गोल्ड आहे, मेनच का वुमेन का नाही, कारण पुरुष प्रधान संस्कृती होती. सो ते सांगन ते बरोबर होतं. आजच्या घडीला मला सांगा तुम्ही, आज जे समाजामध्ये ते कोण सांगितलं बरोबर आहे? तुम्ही ऑलवेज रॉंग आहेत. जे मेन आहेत ना ते ऑलवेज रॉंग आहेत. वुमेन्स आर ऑलवेज राईट. तर तुम्हाला आता वाटतं पुरुष प्रधान संस्कृती आहे? नाही, कारण का माईट इज नॉट राईट. ठीक आहे, जो बलवान आहे या ठिकाणी तो नाही, तो ऑलवेज रॉंग येतो. याचा अर्थ काय, जर माईट इज राईट आहे म्हणजे याचा अर्थ माईट कोणाचा आहे, जो स्ट्रॉंग पर्सन त्याचा आहे. सो तो माईट ज्यादा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो माईट इज रॉंग. पण मग तुम्हाला असं वाटतं का याला जस्टिस म्हणता येईल? सो माईट इज रॉंग किंवा इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंग म्हणजे याचा अर्थ काय, ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, आणि मग तो जे सांगेल तो लॉ बनतो. ज्याच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे, तो सांगेल तसा नियम बनतो. आणि प्लॅटो काय म्हणतो, या गोष्टीच्या पूर्णपणे अगेन्स्ट आहे. लॉ आर ऑलवेज इन इंटरेस्ट ऑफ अ रुलिंग क्लास, या गोष्टीच्या तो अगेन्स्ट आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, यातून हे पण गोष्ट कळते कुठेतरी सिव्हिल डिसोबिडियन्स. ठीक आहे, जे सोफिस्ट होते त्यांनी अगोदर सर्वात प्रथम सिव्हिल डिसोबिडियन्स सारखी कन्सेप्ट मांडण्याचा प्रयत्न केला, पण ते फिलॉसॉफिकली आहे, ते ऍक्च्युली प्रॅक्टिकल नाहीये. मग जेव्हा असं म्हणतो थ्रॅसिमॅकस टेल्स व्हॉट इट इज, सो थ्रॅसिमॅकस काय सांगतो की भाई जगामध्ये बघ ना तू, जे लोक पॉवरफुल आहेत ते घडून आणतात ते, सो जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात व्हॉट इट इज. सो त्यांचं काय म्हणणं आहे, जे घडतंय ते आता हेच घडतंय ना, की जे लोक बलवान आहे त्यांचं खरं घडतंय. याचा अर्थ जे लोक म्हणतात की हे खरं आहे ते व्हॉट इट इज सांगण्याचा प्रयत्न करतात. सो रिअलिस्टिक कुठंतरी. परंतु तुम्हाला माहिती प्लॅटो कोण आहे, आयडियलिस्ट आहे. तो व्हॉट टू बी सांगण्याचा प्रयत्न करतो. सो तो काय सांगतो, जस्टिस इज नॉट अबाउट द इंटरेस्ट ऑफ अ स्ट्रॉंग ओनली, जस्टिस इज अबाउट द इंटरेस्ट ऑफ ऑल. सगळ्यांचा न्याय असला पाहिजे. म्हणून पुढे जाऊन त्यांनी सांगितलेले प्लॅटो टेल्स व्हॉट टू बी, प्लॅटो सांगतो की काय असणं अपेक्षित आहे. सो कुठेतरी तो आदर्शवादी विचार मानतो. आणि म्हणून सोपिस्ट सांगतात कुठेतरी सेल्फ सेंट्रिक व्ह्यू, स्वतःच्या केंद्रित भोवती असलेला, तो ते म्हणतात की पार्ट इज अ प्रायर टू द होल. एक भाग हा इम्पॉर्टंट आहे प्रायर टू द होल, संपूर्णतेपेक्षा एक भाग जास्त महत्वाचा आहे, त्याला प्राधान्य. याचा अर्थ काय समजून घ्या. फॉर एक्झाम्पल हा सर्कल आहे, हा सॉलिड आहे समजा. ठीक आहे, हा भाग आहे एक. सो ह्या सर्व भागांनी मिळूनच पूर्ण बनलेलं आहे, बरोबर. पण तो काय म्हणतो, हे संपूर्ण महत्वाचं नाहीये, प्राधान्य कोणाला आहे, भागाला आहे. भाग म्हणजे काय इथं इंडिव्हिज्युअल. सो एक इंडिव्हिज्युअल आहे ना, तो जास्त महत्वाचा आहे, त्याचं प्राधान्य महत्वाचं आहे. याचा अर्थ काय, सेल्फ सेंट्रिक व्ह्यू आहे, स्वतःच्या केंद्रित म्हणजेच कुठेतरी सेल्फिश व्ह्यू आहे. ठीक आहे, ह्युमनचा. सो म्हणून त्याने सांगितलेलं आहे. बट अगेन प्लॅटोनी ही गोष्ट डिनाय केलेली. प्लॅटोनी सांगितलंय असा न्याय नसतो. ठीक आहे, पुढे ग्लुकॉन्स थिअरी. आता ग्लुकॉनने डायरेक्ट याच्या अपोजिट व्ह्यू मांडले. ग्लुकॉनचं काय म्हणणं आलं की जस्टिस इज इंटरेस्ट ऑफ वीक, जे कमकुवत आहे त्यांचं हित बघणं म्हणजे न्याय. कारण ग्लुकॉन्स काय म्हणतात, हे सगळे जे वीक लोक आहे, कमकुवत लोक आहे, ते एकत्र येतात, कम्स टुगेदर, आणि त्यांनी राज्य तयार केलेलं आहे. कारण का, राज्यांनी त्यांचं संरक्षण करावं म्हणून. पण अगेन प्लॅटो काय म्हणतो, याच्या पण विरोधी प्लॅटो, तो म्हणतो राज्य सर्वांसाठी आहे, हे राज्य बघतो वीक लोकांसाठीच नाही. सो प्लॅटो दोन्ही गोष्टींच्या अगेन्स्ट आहे, इंटरेस्ट ऑफ वीक पण इंटरेस्ट ऑफ स्ट्रॉंग पण. आणि म्हणून प्लॅटो कुठे जाऊन स्वतःची प्लॅटोज थिअरी ऑफ थिअरी ऑफ जस्टिस मांडण्याचा प्रयत्न करतो. मग हे द्या आता याच्यामधून प्लॅटोज थिअरी ऑफ जस्टिस कशी समजून येते ते समजून. ठीक आहे, सो हे झालं बॅकग्राऊंड कन्व्हर्सेशन, की त्यांनी ह्या सगळ्या लोकांसोबत चर्चा करून जस्टिस काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या डिस्कशन मधून ज्या गोष्टी कळाल्या त्याच्यावरून त्यांनी स्वतःचं मन बनवलं की प्लॅटोज थिअरी ऑफ जस्टिस काय आहे. आणि त्याच्यामध्ये काय बघा, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं प्लॅटोज थिअरी ऑफ जस्टिस मध्ये, ही जी आयडिया आहे ती कोणाची आयडिया आहे, माझी नाही आहे. तू म्हणतोय कोणाची, गॉड्स आयडिया ऑफ जस्टिस आहे. ईश्वराची संकल्पना आहे ही न्यायाची, ईश्वराची न्यायाची संकल्पना आहे. सो प्लॅटोच्या थिअरी ऑफ जस्टिसला ईश्वराची न्यायाची संकल्पना म्हणलेली आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ गॉड्स आयडिया म्हणजे काय, आत्मा, परमात्मा, हे वर्ड ऐकलेत. सो परमात्माची आयडिया आहे. मग परमात्माची आयडिया कोणाला कळू शकते, आत्म्याला, सोलला. सो म्हणून त्यांनी काय सांगितलंय, अंडरस्टँड ऍट द लेवल ऑफ ए सोल. गॉड्स आयडिया ऑफ जस्टिस कधी समजू शकते, कधी समजू शकते की जेव्हा तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करेल, कोणत्या आत्म्याच्या स्तरावरती समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेव्हा. आणि ते कशा पद्धतीने, बाय युझिंग तार्किकता, तार्किकतेचा वापर करून. जेव्हा तार्किकतेचा वापर करून जेव्हा तुम्ही आत्म्याच्या स्तरावरती ही आयडिया समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा ती गॉड्स आयडिया ऑफ जस्टिस होईल. सिंपल. नेक्स्ट, आणि मग पर्पज ऑफ जस्टिस काय त्याने सांगितलं, की कशासाठी जस्टिस पाहिजे हे समजून घ्या, मग जस्टिस काय हे समजेल. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ जस्टिस.
पर्पज ऑफ जस्टिस इज टू मेंटेन पीस अँड हार्मनी. जगामध्ये शांतता आणि सौहार्द निर्माण करणं हे काम आहे. कारण का, जर इनजस्टिस असेल, इनजस्टिस जर अन्याय झाला, तर मी आधी सांगितलं की लोकांनी जर बिलीव्ह करायला सुरुवात केली आपल्या अन्याय होतं, स्टेट अस्तित्वात राहतं का? नाही. पहिलं स्टेटमेंट आहे. याचा अर्थ स्टेटच अस्तित्वात राहणार नाही. आणि मग आता होप्स आठवा, जर स्टेट नाही तर काय हार्मोनी राहील का? नाही. वॉर ऑफ ऑल अगेन्स्ट ऑल. इथं होप्स नाही वापरायचा, पण कारण होप्स नंतर आलेला आहे फार. ठीक आहे, 500 वर्षानंतर होप्स आलेला असेल, त्याच्यानंतर 1000 वर्षानंतर आलेला असेल करायची. सो होप्स नाही वापरायचा इथं, बट मी ती कन्सेप्ट फक्त रिलेट करून सांगितले तुम्हाला. ठीक आहे, स्टेट नसेल, आणि मग स्टेट नसेल तर सौहार्द राहणार नाही. हार्मनी म्हणजे काय? सौहार्द. मग आपण काय म्हणू शकतो की मग आपण म्हटलं की न्यायी मनुष्य आहे, जस्ट मॅन आहे. एखादा न्यायी मनुष्य आहे, तो कसं समजायला की तो न्यायी आहे? व्हेन ही हॅज पीस विथ हिमसेल्फ, की त्याची स्वतःसोबत शांतता असेल, आणि पीस विथ अदर्स, त्याची इतरांसोबत पण शांतता असेल, तेव्हा तो आपण म्हणू शकतो तो न्यायी आहे. समजून घ्या, मला कुठं जायचंय बघता. आता ही डायरेक्शन समजून घ्या. हे एका पेजमध्ये बसलं पाहिजे तर तुम्हाला कळेल ते. कारण आता डिफिकल्ट व्हायला लागले, कारण आता 5 घंटे झालेच फिलॉसॉफी समजून घ्यायला राहिले. ठीक आहे, मला माहिती आहे, म्हणून मी आता हे सांगणार आहे बघतं. हे तुम्ही बघतं शेवटचं जाऊन आज घरी जाऊन पुन्हा बघायचं आहे शेवटच्या हाफ आवरती गॉड्स, जेव्हापासून जस्टिस आयडिया सुरू झाली तेव्हापासून. आणि उद्या आल्यानंतर मी परत रिवाईज करेल. सो तेव्हा आणखीन 2-3 वेळा सांगितल्यानंतर रिव्हिजन केल्यानंतर ते होईल कन्फर्म. मला माहिती आहे आता ते ब्रेनने सुद्धा शटडाऊन करायला सुरुवात केलेली, भाई कॅपॅसिटीच्या बाहेर चाललंय हे तू जास्तच करून राहिला. ठीक आहे, बट अगेन लास्ट 2-3 सेंटेन्सेस राहिलेत, मग आयडिया कम्प्लीट होऊन जाईल. सो त्यांनी काय सांगितलं सिम्पली, की कुठेतरी ही जी गॉड्स आयडिया ऑफ पर्पज ऑफ जस्टिस आहे ते काय? पीस अँड हार्मनी. पीस अँड हार्मनी कधी येऊ शकते? जेव्हा लोक बिलीव्ह करतील की जस्ट सोसायटी आहे. कारण इनजस्टिस झालं तर स्टेट एक्झिस्ट मध्ये राहणार नाही आणि हार्मनी येणार नाही. आणि मग असा इनजस्टिस नाही झालं म्हणजे याचा अर्थ काय? जस्ट मॅन आहे, की ते मानतात की काहीतरी न्याय आहे आमच्यासोबत. सो न्याय माणूस कधी असू शकतो? जेव्हा त्याचा स्वतःसोबत, स्वतःच्या आत्म्यासोबत शांतता आहे आणि इतरांसोबत सुद्धा शांतता आहे. आणि म्हणून मग ती कधी प्राप्त होऊ शकते? स्वतःसोबत पण शांतता आणि इतरांसोबत पण शांतता कधी प्राप्त होऊ शकते? जेव्हा त्याचं प्रॉपर स्टेशनिंग होईल. प्रॉपर स्टेशनिंग, त्याची जी जागा आहे ती स्थिरता निर्माण होईल त्या जागेमध्ये, त्याच्या स्थितीमध्ये स्थिरता निर्माण होईल. मग त्याची स्थिती कोणती आहे? त्यांनी दिलेली थिअरी ऑफ सोल मध्ये, आत्म्याच्या सिद्धांतामध्ये. म्हणजे काय? मेन ऑफ कॉपर, मेन ऑफ सिल्वर आणि मेन ऑफ गोल्ड. सो ही जी त्याची स्थिती आहे, तो ज्या स्थितीमध्ये असेल तो त्याच स्थितीमध्ये जर राहिला तर त्याला आतून पीस मिळेल आणि त्याचा इतरांसोबत पण पीस राहील. कारण का, जो एखादा मॅन नाही जो कॉपर क्लासचा आहे तो जर सिल्वर क्लासमध्ये जायला बघितला, जर सिल्वर क्लासचा आहे जो गोल्ड क्लासमध्ये जायला बघितला, तर काय होऊ शकतं? स्वतःसोबत द्वंद्व सुरू होऊ शकतं, स्वतःसोबत युद्ध सुरू, मनातली मनात घालमेल होऊ शकतो, त्याला म्हणतो आपण. मनातली मनात द्वंद्व सुरू होऊ शकतं. म्हणजे काय? त्या स्वतःसोबत पीस नाही राहणार. आणि प्लस दुसऱ्यांसोबत, दुसऱ्या क्लासमध्ये चालले ते सुद्धा भांडणार. सो दुसऱ्यांसोबत पण शांतता नाही राहणार. आणि दुसऱ्यांसोबत शांतता नाही राहिली तो काय होणार? अनजस्ट मॅन. अनजस्ट मॅन झाला म्हणजे याचा अर्थ काय? त्याचा एक्झिस्टन्स वरती विश्वास नाही राहिला, स्टेट वरती विश्वास नाही राहिला, स्टेट एक्झिस्ट नाही राहणार, हार्मोनी आणि पीस डिस्टर्ब होणार. हेच पर्पज ऑफ द जस्टिस. आणि जस्टिसचं पर्पज फुलफिल झालं तर जस्टिस कसा होईल? मग जस्टिस कधी होईल? जेव्हा तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये राहाल. सो प्रॉपर स्टेशनिंग ऑफ द ऑल द 3 एलिमेंट्स ऑफ सोल. हे 3 एलिमेंट्स आहेत. ह्या 3 एलिमेंट्स मध्ये तुम्ही ज्या एलिमेंट्सच्या स्तरावरती असाल त्यामध्येच राहाल, तेव्हा तुम्हाला जस्टिस मिळेल. सेम वर्ण सिस्टीम आहे, की तुमचे 4 वर्ण आहे, तुम्ही तुमच्या वर्णात राहून तुम्ही तुमची कामं करा, तुम्ही दुसऱ्या वर्णामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. सो तुम्ही तुमची कामं करत राहा प्रामुख्याने. प्रॉपर स्टेशनिंग ऑफ ऑल द 3 एलिमेंट्स, ऑटोमॅटिक तुमची स्वतःसोबत शांतता आहे, इतरांसोबत शांतता आहे. तुम्ही जस्ट आहेत, जस्ट आहे, स्टेट एक्झिस्ट आहे, स्टेट एक्झिस्ट आहे, पीस आहे, हार्मोनी आहे, तर कुठे जाऊन जस्टिस आहे. आणि ही कोणाची आयडिया? माझी नाही, प्लॅटोची पण नाही, गॉड्स आयडिया ऑफ जस्टिस. देवाने सांगितलं. सेम वर्ण सिस्टीम कोणी सांगितलेली? ग्रंथांत लिहिलेली वेदामध्ये. सो देवाने सांगितलेले असं सांगितलं. सो बऱ्यापैकी एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी ही फिलॉसॉफी कोलॅबरेट होणारी कुठेतरी सेम आहे असं म्हटलेलं हरकत नाही. म्हणजेच काय करायचंय हे मात्र उद्या बघूया. कारण तुमचे चेहरे बघून असं बिलकुलही कुठेही 1% सुद्धा वाटत नाही की तुम्हाला थिअरी ऑफ जस्टिस कळालेलं आहे. पण ठीक आहे, उद्या येता नाही. ठीक आहे, हे सुरुवातीला हे जे थिअरी ऑफ जस्टिस जिथून सुरू झालं ना, हा पार्ट पुन्हा एकदा बघा आज रात्री गेल्यावरती. ऑब्विसली सगळे रिवाईज करा तुम्ही, पूर्ण लेक्चर रिवाईज करा दोन्ही पण हा पार्ट खास करून उद्या येताना बघा. ठीक आहे, ऐका पुन्हा एकदा, समजून घ्या. मी पुन्हा आल्यानंतर इथून पुढे पुन्हा एक्सप्लेन करेल.
जेणेकरून पुन्हा एकदा रिव्हिजन होईल. ठीक आहे, दॅट्स ऑल अबाउट इट टुडे. थँक्यू.